कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पाऊल ठेवलं नाही असं गिरीश महाजन म्हणतायत। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पर्यटनासारखं काम करत होते असंही महाजनांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती महाजनांची ही प्रतिक्रिया आहे। तर महाजनांच्या समर्थकाने भाजप नेत्याची सुपारी दिली होती असं दानवे म्हणतायत। अंबादास दानवेंचा हा गंभीर आरोप आहे। गिरीश महाजनांना अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्याच्यासाठी धाराशिवला जाऊ नका म्हणा, तुम्ही घरात बसून जसं नेहमी कॉम्प्युटर करत होते कोरोनाच्या काळात तसंच करा। धाराशिवला जाऊन त्याला कसं कळेल 32,000 कोटी कुठे गेले म्हणून? आतापर्यंत ते कधी गेले नाही। मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पाय टाकला नाही। लोक बिचार इतके कोरोनामध्ये मरत होते त्यावेळेला कधी त्यांनी पायरीसुद्धा घराची ओलांडली नाही। एकटेच गाडी चालवत कुठेतरी जायचे। पंढरपूरला सुद्धा गेले तर स्वतः ड्रायव्हिंग करत गेले, म्हणजे पर्यटनासारखं त्यांनी काम केलं त्यावेळेला। त्यामुळे आता तुम्ही किती लोकांना सांगितलं की मी किती कुठे गेले काय गेले, त्यांची काळजी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आहे, आमच्या सरकारला त्या ठिकाणी आहे। ती काळजी करू नका। शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत दररोज, एका दिवसात दररोज जसे जसे पंचनामे येतील, मागणी येईल तसे आम्ही पैसे शेतकऱ्यांना देतो। गिरीश महाजनांची अवकाश आहे का उद्धव साहेबांवर टीका करायची? गिरीश महाजनाच्या एका सपोर्ट करणाऱ्या माजी नगरसेवकानं भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली नाशिकची। जरा तुम्हाला मी बातमी देतोय, मला दोघांचे नाव माहिती आहे, मी सांगत नाही, ते तुम्ही शोधा। या यांची सुपारी गिरीश महाजन ज्याचं समर्थन करतात अशा एका माजी नगरसेवकांनी दिली, याची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आहे। मला असं वाटतं गिरीश महाजनाने आधी याचा तपास करावा। कोण हा नगरसेवक, यांनी काय ही सुपारी दिली होती, त्याच्यावर कारवाई करावी आणि नंतर आमच्यावर टीका।